जय श्रीकृष्ण. श्रीमद भागवत दशमस्कंद. विषय चीरहरण लीला. चीरहरण लीला म्हणजे वस्त्रहरण. जे भगवंतांनी गोपिकांचे वस्त्र घेऊन कदंबावर बसले होते त्याला चीरहरण म्हणतात. चीरहरणचा सुद्धा आणखीन एक वेगवेगळे अर्थ आहेत. आज आपण ते पाहूया. आता गोपींनी कात्यायनी व्रत केले होते. वृंदावनातील कुमारी गोपींनी मार्गशीर्ष महिन्यात कात्यायनी देवीची पूजा आणि व्रत करण्यास सुरुवात केली. उषक्कालीस त्या यमुनेमध्ये स्नान करत होत्या आणि किनाऱ्यावर येऊन देवीची वाळूची मूर्ती करून विविध प्रकारच्या फुलांनी पूजा करीत होत्या. कात्यायनी देवीला विनंती करत होत्या की हे देवी कात्यायनी, आपण श्रीकृष्ण आमचा पती व्हावा म्हणून आमची इच्छा पूर्ण करा. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. असे त्यांनी 1 महिना व्रत केले. एके दिवशी सर्व कुमारी गोपींना यमुना तटावर आपले वस्त्र उतरून ठेवले आणि भगवान श्रीकृष्णाचे गुणगान करत खूप आनंदाने त्या जलक्रीडा करू लागल्या. शुकदेव महाराज सांगतात, हे परीक्षिता, भगवान श्रीकृष्ण जे सनकादिक योग्यांचे आणि शंकर इत्यादी योगेश्वरांचेही ईश्वर आहेत, त्यांच्यापासून गोपींची इच्छा कशी बरे लपून राहील? गोपींचा अभिप्राय जाणून भगवान श्रीकृष्ण आपले मित्र बालगोपालांसोबत त्यांची साधना सफल करण्यासाठी यमुना तटावर गेले. श्रीकृष्णाने एकट्यानेच सर्व गोपींची वस्त्रे उचलून घेतली आणि चटकन ते कदंबाच्या झाडावर चढून बसले. श्रीकृष्ण गोपींना म्हणाले, तुमची इच्छा असल्यास एकट्या येऊन अथवा एकदम येऊन हे वस्त्र घेऊन जा. गोपी लाजल्या. वस्त्र देण्याविषयी श्रीकृष्णाला विनंती करू लागल्या. हे प्रिया श्रीकृष्णा, तू अशी अनिती करू नकोस. आम्हाला माहीत आहे की तू नंदबाबाचा लाडका आहेस आणि आमचाही प्रिय आहेस. सर्व वृजवासी तुझी स्तुती करतात. तुला भेटण्यासाठी खूप तरसतात ते आणि आम्ही थंडीने कुडकुडत आहोत. तू आम्हाला आमची वस्त्रे देऊन टाक. प्रिय श्यामसुंदरा, आम्ही तुझ्या दासी आहोत. तू जे सांगशील ते आम्ही करण्यास तयार आहे. तू तर धर्माचे वर्म चांगल्या प्रकारे जाणतोस. आम्हाला त्रास देऊ नको. आमची वस्त्रे आम्हाला दे, नाहीतर आम्ही नंदबाबाजवळ तुझी तक्रार करू. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे गोपींनो, जेव्हा तुम्ही स्वतःला माझी दासी म्हणून स्वीकारता आणि माझी आज्ञा पण मानायला तयार होता, तर मग येथे येऊन आपले आपले वस्त्र घेऊन जा. थंडीने कुडकुडत असणाऱ्या गोपी भगवंताचे हे बोलणे ऐकून आपले अंग झाकून यमुना नदीतून बाहेर निघाल्या. त्यावेळेस त्यांना फारच थंडी वाजत होती. त्यांच्या त्या शुद्ध भावाने भगवान प्रसन्न झाले. आपल्या जवळ आलेल्या गोपींना पाहून गोपींची वस्त्रे आपल्या खांद्यावर ठेवून घेतले आणि प्रसन्न स्मित करत ते म्हणाले, गोपींनो, तुम्ही जे व्रत धारण केले होते ते आतापर्यंत उत्तम निभावले आहेत, यात शंकाच नाही. परंतु वस्त्रहीन होऊन तुम्ही जलात स्नान केले आहे. त्यामुळे जलाची अधिदेवता वरुण आणि यमुनाजी यांचा तुमच्याकडून अपराध घडला आहे. तेव्हा या दोषांच्या शांतीसाठी तुम्ही आपले हात जोडून कपाळाला लावा किंवा वाकून नमस्कार करा, पण त्यांना नमस्कार करा. त्यानंतर आपले वस्त्र घेऊन जा. भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार सर्व गोपींनी तसे केले. आपले आपले वस्त्र घेऊन त्या निघून गेल्या. चीरहरण लीलेमधील आध्यात्मिक रहस्य काय आहे ते आता आपण पाहूया. गोपीच्या मनामध्ये एक अशी भावना होती की त्या स्त्री आहेत. असा भाव अहंकाराचे द्योतक आहे. त्यांचा तो अहंभाव दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने तसा व्यवहार केला. या लीलेमध्ये अहंकाराचा पडदा हटवून प्रभूला सर्वस्व अर्पण करण्याचा उद्देश आहे. भगवान म्हणतात, तुम्ही आपले मीपणाचे अस्तित्व विसरून माझ्याजवळ या. संसार शून्य आणि सांसारिक संस्कार शून्य होऊन निरावृत्त होऊन माझ्याजवळ या. द्वैताचे आवरण दूर केले तरच भगवान मिळतील. शरीराला वस्त्र लपवते आणि आत्म्याला वासना लपवतात. भगवान आपल्याजवळ आहे, आपण त्यांना पाहू शकत नाही. वासनेचा पडदा फाटल्यावरच आपल्याला परमात्मा दिसू लागेल. आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये वासनेचा पडदा असल्यामुळे भगवंताचा अनुभव येत नाही. आत्मा हा आत आहे, तर अज्ञान आणि वासनेचा पडदा त्यावर आहे. आणि सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेने बुद्धिगत वासना दूर होत असते आणि बुद्धीमध्ये राहिलेला काम कृष्ण मिलनामध्ये बाधक येत असतो. अज्ञान, वासना, वृत्ती ही आवरणे नष्ट होणे हीच चीरहरण लीला आहे. आणि या आवरण नाशानंतर जीवात्म्याचे प्रभूशी होणारे मिलन
हीच एक रासलीला आहे. याचसाठी आधी चिरहरण आणि नंतर रासलीला आहे. कामवासना नष्ट झाल्यानंतर ईश्वराबरोबर अद्वैत होते. भगवान कधी लौकिक वस्त्राची चोरी करीत नाही. ते तर बुद्धिगत अज्ञान कामवासना याची चोरी करतात. कन्हैया काय गोपींना वस्त्रहीन अवस्थेत पाहू इच्छित होता का? जरा विचार करा. श्रीकृष्ण तर सर्वव्यापी आहे. तो तर जलातही आहे. तो तर गोपींशी एकरूप होतो. परंतु गोपीच अज्ञानी आणि वासनेने आवृत्त झाल्या असल्याकारणाने श्रीकृष्ण परमात्म्याचा अनुभव घेऊ शकत नव्हता. म्हणून त्यांचे बुद्धिगत अज्ञान आणि वासनारूपी वस्त्र एकट्या भगवंतानीच उचलले आणि घेऊन गेले. असे भगवान तेव्हाच करतात जेव्हा जीव त्यांचा झालेला असतो. ज्यांच्या वस्त्राचे हरण केले होते त्यांची निष्ठा भगवान श्रीकृष्णांनी पाहिली आणि त्यांना ते उद्देशून म्हणाले की ज्यांची बुद्धी मला समर्पित केली त्यांच्या कामना भोगसंकल्प हे सांसारिक भोगासाठी पुन्हा होत नाही. जसे भाजलेले किंवा शिजवलेले बी पुन्हा उगवू शकत नाही. मग प्रश्न असा पडतो की त्या जीवाला संकल्पना उत्पन्न होतच नाही का? उत्तर असे आहे की त्या जीवाला संकल्प निर्माण होतात, परंतु ते संकल्प मोक्षदायी असतात. चिरहरण लीलेतील आणखीन एक रहस्य तुम्हाला मी सांगू इच्छिते. आता या गोपी म्हणजे कोण होत्या? तर गोपी म्हणजे इंद्रिय, प्रकृती आणि जीव होत्या. पती म्हणजे कोण? तर पती हा नियामक आणि स्वामी, सगळ्या जगताचा स्वामी, ब्रह्मांडाचा स्वामी. गोपींचे स्नान म्हणजे काय? तर गोपी ह्या संसारात बुडाल्या होत्या. हेच गोपींचे स्नान आहे. गोपींचे वस्त्र कोणते होते? तर अज्ञान आणि वासना. एकट्या भगवंताने सर्व गोपींचे वस्त्र का उचलून घेतले? कारण परमात्म्याच्या कृपादृष्टीने त्यांचे अज्ञान आणि वासना नष्ट करायच्या होत्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कोठे बसले होते? म्हणजेच ते झाडावर म्हणजे उच्चस्थानी बसले होते. श्रीकृष्ण परमात्मा वृक्षाच्या दाट पानाच्या आड का बसले होते? कारण परमात्म्याचे निर्गुण निराकारत्व त्यांना दर्शवायचे होते. गोपी कोठे आणि काय करत होत्या? गोपी यमुनेमध्ये म्हणजेच पाण्यामध्ये म्हणजेच नीचस्थानी म्हणजेच संसारामध्ये व्यस्त होत्या. त्यांना भगवंताला स्वतःकडे ओढून घ्यायचं होतं. भगवंताला त्यांचे अज्ञान नष्ट करून, त्यांच्या वासना नष्ट करून जीव आणि ईश्वराचं मिलन घडवायचं होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.